नमस्कार, मी डॉक्टर संतोष विकुलाल चव्हाण, मूळचा वाशिम जिल्ह्याचाच आहे आणि आम्ही एरंडा ह्या छोट्याशा गावामध्ये शेत बांधावरची प्रयोगशाळा ही जी काही संकल्पना आहे या संकल्पनेच्या माध्यमातून मुख्यतः दोन विषयांमध्ये काम करतोय. शेतकरी बांधवांना शेतातच नैसर्गिक खतं कसे बनवायचे याचं प्रशिक्षण देण्यात येतं आणि दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट घेऊन आम्ही चाललोय ते म्हणजे जे काही होतकरू विद्यार्थी असतील किंवा काही होतकरू शेतकरी असतील त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, म्हणजे शेतातच खतं निर्मिती आणि गावातच रोजगार निर्मिती ह्या दोन विषयांमध्ये मागचे 6 ते 7 वर्ष आम्ही काम करतोय. आणि मुख्यतः या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जसं आता आपण इथं बघतोय की हे जे काही फार्म लॅब एरंडा ह्या नावाने जी काही शेतकरी उत्पादक कंपनी आहे तर या संकल्पनेतून या गावातील 10 शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आणि विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा काही ठिकाणी भारतामध्ये अशा 140 प्रयोगशाळा आपण उभारलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्र किंवा भारतातील राज्यापुरतं मर्यादित न राहता जर्मनी किंवा नायजेरिया सारख्या देशातील शेतकरी बांधवांना सुद्धा आपण इथनं प्रशिक्षण देतो. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश सकाराम जगदंब, पिंपळगाव, तालुका धर्माबाद, नांदेड जिल्ह्याअंतर्गत जे गट स्थापना झाले त्यातून आमचे सहकारी मित्र गुंडावर साहेब यांच्या माध्यमातून आमच्या इथे 2 गट तयार झाले आहेत, छोटे 50 लोकांचे. आणि धर्माबाद तालुक्यात असे 10 गट तयार झाले. या गटाचा एकच उद्देश होता, शासनाचा एकच उद्देश होता, जो की शेतकऱ्याला नैसर्गिक शेती कशी करता येईल या माध्यमातून आम्हाला इथं एरंडा या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जे प्रशिक्षण देत होते आमचे सहकारी मित्र इथले एरंड्याचे, एकदम चांगल्या पद्धतीने ग्रॅन्युअल खत कसं तयार करता येईल आणि हे आपल्याला घरी जाऊन कसं करायचं त्याच्याबद्दल चांगले मार्गदर्शन केले. तसेच ट्रायकोडर्मा हा एक खत आपण बाजारामध्ये विकत घेता ते सुद्धा कसं स्वस्तात आणि सगळ्याला परवडत असं सांगण्यात आलेलं आहे. हे एकदम चांगला उद्देश होता त्यांचा आणि हे आम्ही ऐकून घेतलो, आम्ही समजून घेतलो आणि आम्ही आमच्या गावात जाऊन आमच्या 50 लोकांना कसं समजावून सांगायला हे आम्ही काम करू. एवढंच. धन्यवाद.